वळूयात पुढच्या बातमीकडे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्याही मोठ्या घोषणा केलेल्या नाहीयेत। अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात करदात्यांना कोणताही दिलासा दिला गेलेला नाहीये। अर्थमंत्र्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये सरकारने केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला। गरीब महिला तसेच युवा आणि शेतकरी यांचा विकास सरकारच्या केंद्रस्थानी असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तर देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यावरती सरकारचा भर असल्याचं देखील निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। तर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सरकारने यशस्वीपणे राबवल्याचं सांगत शेतीच्या अत्याधुनिकीकरणावरती देखील भर दिला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत लाईव्ह जोडल्या जात आहेत। ज्योत्स्ना, आपण बघतोय खरं तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प मांडला आहे त्यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा केल्या नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे की यावर्षी जे आहे ते लोकसभा निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे अंतरिम बजेट जे आहे तेच फक्त सादर करण्यात आलेलं आहे। मात्र या अंतरिम बजेटमध्ये नेमकं तरुणांना काय मिळालं याविषयी आपण बातचीत करणार आहोत भारतीय तरुणांशी। कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतात बेरोजगारांची संख्या, त्याचबरोबर तरुण देश म्हणून ओळखला जातो, मात्र तेवढीच बेरोजगाराची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहेत। आपल्यासोबत काही तरुण मुंबईकर आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार। सर, काय सांगाल, स्टार्टअप इंडिया, पीएम मुद्रा योजना असे सारख्या अनेक योजना ज्या आहेत ते मोदी कार्यकाळामध्ये सुरुवात झाल्या, त्याचा कितपत फायदा झालेला आहे? मोदी सत्तेवर आल्यापासून फसव्या घोषणा देण्यामध्ये त्यांचा एक नंबर लागतो। 2014ला त्यांनी मोठी घोषणा केली होती की दरवर्षी 2 कोटी तरुणांना आम्ही रोजगार देणार। दिले का? 9 ते 10 वर्ष झालेले आहेत, आतापर्यंत 20 कोटी तरुणांना त्यांनी रोजगार द्यायला पाहिजे। कोणतेही उद्योगधंदे निर्माण केले नाही तर उद्योग देणारच कुठून? उद्योगधंदे निर्माण करावे लागतील तेव्हा तरुणांना नोकऱ्या देऊ शकतो, त्यांनी केलेलं नाहीये। आदरणीय पवार साहेबांनी पुणे शहरामध्ये IT हब उभं केलं आणि तिथे आज तरुण बऱ्यापैकी नोकऱ्या तिथे त्यांना मिळालेल्या आहेत, पण नवीन काही निर्माण केलेलंच नाहीये। यांनी कोणती संस्था उभी केलेली नाहीये। आज जे बजेट मांडलेलं आहे हे बजेट फसवं आहे, तरुणांच्या पारदे पुसण्याचं काम केलेलं आहे। दरवर्षी प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये जमा करणार होते, काळं धन आणणार होते, कुठे दिलेले आहे? ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन पावन केलं गेलं आणि त्यांच्यावरती म्हणजे भारतीय जनता पार्टी धुतल्या तांदळासारखी वागते। शेतकऱ्यांवरती 18% GST म्हणजे रासायनिक खतं असतील, औषधं असतील, पंपाचं बिल असेल, याच्यावरती 18% GST। सोनं घेणाऱ्या श्रीमंत वर्गाला 2% GST, हिरे घेणाऱ्यांना 1.5% GST। हे कुठे चालले सरकार? म्हणजे कामगारांचं सरकार नाही आहे, शेतकऱ्यांचं सरकार नाही, युवकांचं सरकार नाही आहे। शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना काय माहिती नाही आहे, कोणती हमी भाव नाही आहे, सिंचनामध्ये कोणती सूट नाही किंवा सिंचन नवीन निर्माण केलं, काही केलेलं नाही आहे। हे नुसतं मोदी सरकार म्हणजे फसवा घोषणा करणारं सरकार आहे, याच्यावर कोणाचा विश्वास नाही आहे। मोठ्या मोठ्या ते गॅरंटी म्हणतात। आपण एखादी मला सांगा, अनेक स्टार्टअप योजना ज्या आहेत ते मोदी सरकारने दिलेल्या आहेत, करोडोचं बजेट जे आहे तरुणांनी उचललेलं आहे स्टार्टअप इंडियाच्या साठी। कोणत्या स्टार्टअप योजना त्यांनी केलेल्या आणि कोणत्या तरुणांना रोजगार मिळाले मला सांगा तुम्ही, एखादं उदाहरण द्या। आज तो तरुण हा भयभीत आहेत, पदवी घेऊन देखील त्यांना गॅरंटी नाही की आम्हाला नोकरी मिळेल। नुसती मोदी सरकार गॅरंटी देतं, पहिले वॉरंटी द्यायला शिका तुम्ही। 6 महिने 6 वर्षाची वॉरंटी द्या। तुमचा 5 वर्षाचा कार्यकाल असतो, त्या 5 वर्षाची पहिली वॉरंटी द्या, मग तुम्ही गॅरंटी देऊ शकता। नक्कीच ज्योत्स्ना, खरं तर आता संतप्त अशा प्रतिक्रिया उमटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।